गजर आहे. विलासी होते तरी फक्त देवाला पूजायचे. कारण ते देव होते आणि आपण माणूस आहे का. विलासी होते परी, विलासी होते परी, विलासी होते परी, विलासी होते परी, फक्त पूजिती देवाला. विलासी होते परी, फक्त पूजिती देवाला. देवाला पिल्लीच्या मागे फिरे हो निया वेळा. पतिव्रता भ्रष्ट करण्यास शंभू झाला उघडा. शाप दिला त्याला बसला गमवून लिंग. आईच्या विभूती न सांगा हरवा का संग. विलासी भोगी परी. शंभू महादेव आणि पार्वती माता कैलास पर्वतावर सारीपाट खेळण्यासाठी बसले होते. सारीपाट खेळता खेळता शंभू महादेव आपलं सगळं हरत चालले. त्रिशूळ लावलं, त्रिशूळ हरले. डमरू लावलं, डमरू हरले. डोक्यावरचा चंद्र लावला, चंद्र हरले. गळ्यातला साप लावला, साप हरले. रुद्राक्षांच्या माळा लावल्या, माळा पण हरले. शेवटी राहिली कासेची लंगोटी. वाघाच्या चामड्यापासून बनवली कासेची लंगोटी राहिली. तरी सुद्धा शंभू महादेवाने पासे टाकले. पासे टाकल्यावर तरी पण पार्वती माता जिंकली. झाली, लंगोटी पण गेली. आता शंभू महादेवांना वाटलं की लंगोटी सोडून घेणार काय, बायको आहे ती, मला असंच कसं पाठवेल. बायको आहे ती, अशीच कासेची लंगोटी घेऊन मला असंच पाठवेल काय. पासे हरल्याबरोबर पार्वती माता म्हणते, महादेव द्या सोडून. त्याबरोबर महादेव म्हणाले, अगो बायको ना तू माझी. नाही नाही ते काय नाही म्हणाला, हरलात ना सोडून द्या. शंभू महादेव म्हणाले, पारू असा नको ना गो करू. तू असा केलास तर मी असूच कसं फिरू रस्त्यावर. तरी पण पार्वती माता ऐकली नाही. शेवटी शंभू महादेवांनी रागाने लंगोटी सोडली. पार्वती मातेच्या तोंडावर फेकून मारली आणि म्हणाले, का चांडाळी, जर तुला नवऱ्याची लाज असेल तर ह्या लंगोटीची राख कर आणि तुझ्या अंगाला फास. म्हणून निघाले. असेच अंगावर एक कपडा नाही, संपूर्ण दिगंबर अवस्थेत पृथ्वी तलावर आले. तपश्चर्येसाठी बसले. आता पृथ्वी तलावर आल्यावर एक चिंता, पोटपूजा. पृथ्वी तलावर आल्यावर शंभू महादेवांना पोटपूजेची चिंता पडली. म्हणून म्हणाले, चला समोर एक गाव दिसतंय, वाडी दिसतंय, तिकडे जाऊन भिक्षा मागूया. गेले. ब्राह्मणांची वाडी होती, सगळे ब्राह्मण राहत होते. पहिलीच्या दारावर नॉक केलं, ठोकलं. माते भिक्षाम देही. भिक्षाम देही म्हटल्याबरोबर ती आतमध्ये जी माऊली होती ती हातात जे काय घरात होती ती घेऊन आली. दरवाजा उघडल्यावर बघता तर काय ह्याच्या अंगात एक कपडो नाही. तिनं सगळ्या कसाट टाकल्या आणि दार लावल्याने घरात पळाली. शंभू महादेवांनी अशी काही घाबरली कशा, त्यांना काय माहितीच नाही मी असो होतो. दुसरीच्या घरात गेले, दुसरीकडे तसं. तिसरीच्या घरात गेले, तिसरीकडे पण तसं. कंटाळले आणि परत आपल्या जागेवर येऊन बसले. शेवटी त्या ब्राह्मण पत्नीने आपल्या नवऱ्यांना, ते नवरे दिनचर्येसाठी निघून जे गेले होते ब्राह्मण, त्यांना आपल्या अंतर्मनाने त्यांच्याशी संवाद साधला. तेव्हा अंतर्मन होता, आता मोबाईल. आता मगाशी पण आम्ही विचारी होता, बुवा खय पोचला, खय पोचला, या. पण ते अंतर्मन होतं.
अंतर्मनातून संदेश धाडला की कोणतरी पुरुष आमचा विनयभंग करतोय, त्याचं काहीतरी करा. तिकडे त्या सत्पुरुषांनी आपल्या दिव्य दृष्टीने पाहिलं तर कोणतरी पुरुष ज्याच्या अंगावर एकही कपडा नाही, तो आमच्या स्त्रियांचा विनयभंग करतोय. म्हणून त्यांनी काय केलं, तिकडून पाणी शिंपडलं. जो पुरुष आमच्या स्त्रियांचा विनयभंग करतोय त्याचा लिंग मुळात सकड घडून पडू दे. झालं बाबा, ब्राह्मणांचा शाप फळाला आला. शंभू महादेवांचं लिंग गळालं आणि जमिनीत रुतायला लागलं. त्याबरोबर नारद मुनी गेले पार्वती मातेकडे आणि म्हणाले, आई जर शंभू महादेव देवांचं लिंग जर जमिनीत पूर्ण गेलं तर अख्ख्या पृथ्वी तलावर प्रलय येईल, तेव्हा जाऊन काहीतरी कर. तेव्हा पार्वती माता वरून सगळा राग रोष टाकून धावत आली आणि ते जमिनीत रुतलेलं लिंग पार्वती मातेने ओढलं तर ते तुटलं आणि पुन्हा हातातलं दुसरं जो तुकडा होता तो घुसायला लागला जमिनीमध्ये. असं करता करता पार्वती मातेने 11 वेळा ते लिंग जमिनीतून ओढून काढलं, पण लिंग थांबायची नावच घेईना. शेवटी नारद मुनीने सांगितलं, आई त्याला त्याची जागा हवी आहे, त्याला त्याची प्रॉपर प्लेस हवी आहे, जागा हवी आहे. तेव्हा पार्वती मातेने ते शंभू महादेवांचं लिंग आपल्या दोन्ही जांघांमध्ये, आपल्या साळुंकीमध्ये दाबून धरलं. तेव्हा जांघा आणि लिंग पिंडी रूपाने एकत्रित झाली. आपण 12 ज्योतिर्लिंग म्हणतो ना, ही आहे. 11 वेळा ओढून काढलं आणि 12 वेळी पार्वती मातेने आपल्या जांघेमध्ये दाबून धरलं. ती 12 ज्योतिर्लिंग शंभू महादेवाने वाईट केलं, पण आपण सगळेजण त्या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन पुण्य मिळवतो बघा. ही ऐकण्यासारखी गोष्ट आहे, नाही का? गडोळ्याचं पाणी कशाला ढवळलं आणि पाकरा आजाद केलं तुला, ह्याच्यात अर्थ नाही. म्हणून सांगतोय का, ही 12 ज्योतिर्लिंग अशी तयार झाली आहेत बाबांनो. त्याला 12 ज्योतिर्लिंगांचं महात्म्य म्हणतात. अशी तयार झाली. विलासी भोगी परी, विलासी भोगी परी, महादेव म्हणती तयाला. नित्य सेवेला होत्या 27 दारा, फूस लावून पळवून नेली गुरुपत्नी तारा. मिलनातून त्यांना तो पुत्र झाला बुध. ऐशा विभूती न सांगा होईल का हे शुद्ध. विलासी भोगी परी. चंद्र आपल्या देवगुरूंची पत्नीला पळवून आणलं. ताराजीचं नाव. दक्ष प्रजापतीच्या 27 कन्या ज्याने केल्या. दक्ष प्रजापतीने पण गुबगुबीत म्हणून दिल्या 27 बायका पोरी. आणि 61वी पार्वती. 61 मुली होत्या त्याला. पार्वतीने शंभू महादेवांबरोबर लग्न केलं आणि 27 बायकांनी चंद्राबरोबर केलं. तरी सुद्धा गुरूंच्या बायकोला पळवून घेऊन आला. ते प्रेम प्रकरण तिकडून चालू झालं. म्हणून सांगतोय का, आता प्रेम करणारी पोरं ऐकतात कोणा, अजून ते जास्त वेळ नाही, थोडक्यात आठवतोय. विलासी भोगी परी. तरी पण चंद्राला भाऊ मानतात. आपल्या आगरी कोळी बहिणी आहेत, त्या चंद्राला भाऊ मानतात. नारळी पौर्णिमेला त्याच्या समोर साकडं घालतात की आमचा नागवा दर्यात गेलाय, त्याला व्यवस्थित येऊ देत. आता काय ती नवीन परंपरा येईल या चाळणी बघतात युपीची तगडची. काय रे म्हणतात ते का, करवाची. हळूहळू आपल्यात पण येते. आता काय बिहार भवन पण होता मुंबई. म्हणजे काय मराठी माणसाला लाज शरम काय उरलीच नाही. बरोबर की नाही?
बिहार भवन तकडे मारा ना करा ना तकडे बिहार का जाव अकडे घ्या का मारा गोया आम्ही जर महाराष्ट्र भवन बिहार मध्ये जाऊन गेला करू देतील काय हो देतील करू नाही देणार हा असं दे ही त्यांची गोष्ट म्हणून सांगते मराठी माणसांनो एकत्रित व्हा हे सगळा बाकीचं सोडून देवा पण मराठी माणसांतरी एकत्रित व्हा ह्याच्यासाठी कारण परप्रांतीय येऊन आपल्या डोक्यावर थैमान घालायला लागले तिथे आपल्याला जगायची मुश्किली झाली रिक्षा थांबवा अमुक ठिकाणी जायचा नाही आहे का बरोबर की नाही हे काहीतरी बदलायला हवं हेच आम्ही भजनातून सांगण्याचा प्रयत्न करतो आता मी एवढं सांगितलंय ना आमच्या जोडीवाल्याचा वाटोळा करून टाकतो देवा कारण असू दे कारण त्यांच्याबरोबर माझी दुसरी वारी आहे विलासी भोगी परी विलासी भोगी परी विलासी भोगी परी नारी तुझी ती पुनलेला सेवेला होत्या ज्याच्या अप्सरा त्या नित्य तरी सुद्धा भंग केले अहिल्याचे पातिव्रत्य शाप दिला गौतमीनी झाली अहिल्याची ईळा ऐशा विभूतीचा सांगा लावावा कालळा विलासी भोगी परी इंद्रानं काय केलं जगात थोर पतिव्रता अहिल्या गौतमी ऋषींची पत्नी हिचं पातिव्रत्य भंग केलं आणि गौतमींनी शाप दिला काय हा जन्म शिळा होऊन पडशील तेव्हा तिने उशाप मागितला की स्वामी माझी याच्यात काही एक चूक नव्हती तो तुमचं रूप घेऊन आला तर मी नाही कशी म्हणू तेव्हा मला काहीतरी उशाप द्या तेव्हा त्यांनी तिला उशाप दिला काय जेव्हा प्रभू रामचंद्र तू झालेल्या शिळेला स्पर्श करशील तेव्हा तू पुन्हा होतीस तशी होशील म्हणजे बघा अहिल्याला प्रभू रामचंद्रांचं दर्शन आयुष्यात घडलं नसतं पण त्या इंद्रामुळे तिला प्रभू रामचंद्रांचं दर्शन घडलं बघा हेच कथा आहे हेच देवांचं देवपण आहे विलासी भोगी परी विलासी भोगी परी विलासी भोगी परी देवांचा राजा इंद्र भला बाळ बनून भोग देई राधिकेला घरी लुगड्या फेडी मडकी फोडी करी तो मस्करी करून भागला तरी त्याला म्हणती ब्रह्मचारी देवांचं देवपण 16,108 बायका ज्याच्या होत्या तो श्रीकृष्ण 16,100 बायकांची त्याने नरकासुराच्या तावडीतून सुटका केलेली त्या 16,100 बायकांनी त्यांना काय मागे पुढे उरलंच नव्हतं म्हणून श्रीकृष्णाला मनोमन वरलं त्याला पती मानला म्हणून त्या 16,100 आणि श्रीकृष्णाच्या लग्नाच्या 8 बायका अशा 16,108 एवढ्या बायका असून सुद्धा त्याला ब्रह्मचारी म्हणतो आपण का कारण देवांचं देव पण आहे ते एकदा नारद मुनीला असंच झालं
आले श्रीकृष्णाकडे, म्हणाले देवा मला पण लग्न करायचंय. तेव्हा श्रीकृष्ण द्वारकेमध्येच राहायचे तेव्हा नारद मुनी. श्रीकृष्ण म्हणाले अरे बाबा तू बाल ब्रह्मचारी कशाला या नको त्याला पडात पडतोय. नाही म्हणाला मला लग्न करायचंय. ठीक आहे म्हणाले लग्न लावून द्या तो, पण परत रडत माझ्याकडे यायचं नाही. श्रीकृष्णाने डोक्यावर हात ठेवला. तथाच तू म्हटल्याबरोबर नारद मुनींच्या गळ्यातली तंबोरी गायब झाली, हातातली चिपळी गायब झाली आणि समोर एकदम लावण्यवती स्त्री उभी राहिली. इंद्राच्या अप्सरात नाचवेल अशी स्त्री नारद मुनींच्या समोर उभी राहिली. नारद मुनी म्हणाले अरे वा ह्याच्या 16,108 बायकांपेक्षा ही मस्त म्हणतात है ना. जा म्हणाले सुखाचा संसार कर. झालं बाबा लग्न झालं. लग्नाच्या नंतर काय होतं ते सगळं झालं आणि नारद मुनींच्या बायकोला दिवस गेले. जसं डोहाळे जेवण झालं आणि श्रीकृष्णाने आपल्या द्वारकेच्या अंगणामध्ये 61 पाळणे आणून ठेवले. किती पाळणे? 61. नारद मुनीने वरून बाल्कनीतून बघितलं, म्हणाली एवढे पाळणे माझी एकच बायको बरोबर आहे, एवढे पाळणे कशाला. तर त्यांच्या मनात आलं की श्रीकृष्णाच्या एवढ्या बायका आहेत त्याच्यापैकी कोणतरी असतील. झालं बाबा प्रसूतीची वेळ जवळ आली. नारद मुनींच्या बायकोला प्रसूतीच्या कळा यायला लागल्या. सुविधा आली, प्रसूती गृहात गेली. नारद मुनींना मुलगा झाला. ती घेऊन बाहेर आली. म्हणाले नारद मुनी मुलगा झाला. नारद मुनी म्हणाले अरे वा. ती हातात घेऊन उभी ना उभी तोपर्यंत परत प्रसूतीची कळा आली. परत धावत आतमध्ये गेली. परत नारद मुनींना मुलगा झाला. ती परत बाहेर आली. ती म्हणाली नारद मुनी घ्यावा. परत एक झील झालो. बाय 1 गेट 1 फ्री. नारद मुनी अजून खुश झाले. तो हातात देते ना देते परत प्रसूतीची कळा आली. असा 3रा 4था 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा 11 12 13 14 15 असे करत करत 60 मुलगे झाले नारद मुनी. किती? 60. तरी पण शेवटी प्रसूतीची कळा आली. 61वी मुलगी झाली. आता त्यांचं सगळं पालन पोषण त्यांचं संगोपन करण्यात नारद मुनी हैराण झाले. आता करायचं काय? एवढ्या 61 मुलांना सांभाळायचं कसं दोघांनी? कंटाळले. परत श्रीकृष्णाकडे आले. म्हणाले देवा माझी याच्यातून मुक्तता कर रे देवा. नाही सांभाळवत हा संसार. तो ब्रह्मचारी होतो तोच बरं होतो. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले म्हणाला होतो ना तुला नाही जमणार. पण काय केलंस तू? तेव्हा एकदा माफ कर तुझा भक्त म्हणून. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे एकदा माफ करतो. पुन्हा डोक्यावर हात ठेवला. तथास्तु म्हटल्याबरोबर ती 61 मुलं आणि नारद मुनींची बायको अंतर्धान पावली, गायब झाली. आणि पुन्हा नारद मुनींच्या गळ्यात तंबोरी आणि चिपळी आली. नारद मुनी पुन्हा हसत नारायण नारायण करत द्वारकेच्या बाहेर जायला लागले. पण मनात शंका आली म्हणून परत पाठी आले. म्हणाले देवा ही 62 जण होती ती गेली कुठं? तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं अरे वेड्या तुझा संसार तू अंगा खांद्यावर घेऊन फिरतोय. पण जेव्हा तो तुझ्या समोर आला तेव्हा तुला नकोसा झाला. तेव्हा नारद म्हणाले म्हणजे? अरे म्हणजे गळ्यातली तुझी जी तंबोरी होती तीच तुझी बायको म्हणून मी तुझ्या समोर उभी केली. तुझी चिपळी जी आहे त्या चिपळीमध्ये वरती चिपळीचे 2 भाग असतात. वरती 30 खाली 30 असे 60 छल्ले. ते तुझे 60 मुलगे आणि त्या चिपळीचं आवरण ती स्त्रीलिंगी अशी ती बाई म्हणून ती 61वी मुलगी तुला झाली. कारण हे देवाचं देवपण आहे. बघा या भजन माध्यमातून असं कुठेतरी सांगितलं गेलं पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे. बाकी काय बरोबर की नाही बाबा? बरोबर ना बुवा? काय चुकीचं सांगलं असेल तर तुम्ही म्हणून सांगा. देवांचं देवपण देवांचं देवपण देवांचं देवपण कळना परशुरामा.
गजर झालेला आहे.